सर्वांना नमस्कार. आपल्याला माहीत आहे की पुणे जिल्ह्यामध्ये आपण स्वयंसेवकाच्या मार्फत इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसोबत समर कॅम्प राबवणार आहोत. तर त्या विद्यार्थ्याची आपण चाचणी घेतल्यानंतर ती लिंकमध्ये कशी भरायची तर ते आपण यामध्ये बघणार आहोत. तर आपल्याकडे एक लिंक पाठवली जाईल, कोबो टूल बॉक्स. तर याच्यामध्ये 2 लिंक आहेत. एक आहे ॲसेसमेंट डेटा कलेक्शन लिंक. ही जी पहिली लिंक आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक अशा प्रकारचे पेज ओपन होईल. तर हे पेज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे. आपण कोणत्या तालुक्यामधील माहिती भरत आहोत. त्यानंतर शाळेचे नाव, त्यानंतर शाळेचा UDAS कोड निवडा. तर यामध्ये आपण शाळेचे नाव निवडल्यानंतर ॲटोमॅटिक तिथे UDAS कोड येईल, त्याच्यावरती आपल्याला फक्त सिलेक्ट करायचं आहे. तर यामध्ये माहिती भरणाऱ्या व्यक्तीचे नाव, जर शिक्षक माहिती भरत असतील तर त्यांनी माहिती भरणाऱ्या व्यक्तीचं नाव, आपलं नाव टाकायचं आहे इंग्रजीमध्ये. आणि जर स्वयंसेवक स्वतः माहिती भरत असतील तर त्यांनी माहिती भरणाऱ्या व्यक्तीचं नाव आणि स्वयंसेवकाचं नावमध्ये स्वतः आपलंच नाव याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्याचा संपर्क क्रमांक, त्यानंतर इथे परत स्वयंसेवकाचं नाव आणि त्याचा संपर्क क्रमांक. आता यामध्ये चाचणीचा प्रकार आहे, आपण कोणती चाचणी भरत आहोत, पूर्व चाचणी आहे की अंतिम चाचणी आहे, तर ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर चाचणीची दिनांक निवडा, आपण कोणत्या दिवशी चाचणी घेतलेली आहे तो दिनांक आपल्याला इथे निवडून सेट करायचा आहे. आता यामध्ये आपण इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसोबत हा समर कॅम्प घेणार आहोत. तर आपल्याला ते याच्यामध्ये निवडायचे, ज्या वर्गातील विद्यार्थी आपल्याकडे असतील त्या वर्गाचे आपल्याला याच्यामध्ये निवडायचे आहेत. ओके, आता आपण इयत्ता 2रीची माहिती याच्यामध्ये आपल्याला बघूया. खाली एकूण विद्यार्थी, आता इयत्ता 2रीच्या वर्गात जिल्हा परिषद शाळेतील एकूण किती विद्यार्थी आहेत तर ते आपल्याला याच्यामध्ये लिहायचे आहे. समजा एकूण 12 विद्यार्थी आहेत आणि चाचणी झालेली एकूण विद्यार्थी म्हणजे आपल्या समर कॅम्पमध्ये एकूण किती विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यापैकी किती विद्यार्थ्यांची चाचणी झालेली आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचे आहे. समजा 10 विद्यार्थ्यांची चाचणी झालेली आहे, तर आता आपण जी चाचणी घेतलेली आहे भाषेची, तर त्या चाचणीनुसार आपल्याला आता याच्यामध्ये कोणत्या स्तरामध्ये किती मुलं आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. आता प्रारंभिक स्तरामध्ये किती मुलं आहेत, अक्षर स्तरमध्ये किती मुलं आहेत, त्यानंतर शब्द स्तर, परिच्छेद स्तर आणि गोष्ट स्तर. याचप्रमाणे गणिताची पण आपल्याला चाचणी निवडायची आहे. आता गणित चाचणीमध्ये प्रारंभिकमध्ये किती मुले आहेत, 1 अंकी वाचता येणारे मुलं किती, 2 अंकी वाचणारे किती, वजाबाकी करता येणारे किती आणि भागाकार करता येणारे मुले किती. तर याच पद्धतीने आपल्याला इतर वर्गाचं सुद्धा माहिती भरायची आहे. एकूण विद्यार्थी, चाचणी झालेले विद्यार्थी, प्रारंभिक, अक्षर, शब्द, परिच्छेद आणि गोष्ट. गणितामध्ये पण त्याच पद्धतीने प्रारंभिक 1 अंकी, 2 अंकी, वजाबाकी करणारे आणि भागाकार करणारे, आणि खाली यामध्ये आपल्याला सबमिट करायचं आहे. तर या संदर्भात लिंक भरताना जर कोणाला अडचण असेल तर जे आपल्या प्रशिक्षणाच्या वेळी जे आपल्याकडे ट्रेनर आले होते तर त्यांच्यासोबतही आपण संपर्क करू शकतो. धन्यवाद.